माझ्या घरी येणार होते गणपती बाप्पा आणि मला करायचा होता छान असा नैवेद्य. मग मी घेतली साखरमध्ये इलायची दळून घेतली. इथे मी बदाम टाकले, तूप टाकले आणि बदाम खरपूस भाजून घेतले. त्यात टाकले मी खोबरे छान परतून घेतले आणि खमंग असा सुगंध येईपर्यंत खोबरे माझे परतून झाले. त्यात मी थोडासा रवा टाकला, थोडंसं तूपही टाकलं आणि रवाही छान खमंग भाजून घेतला. आता तुम्हाला प्रश्न पडेल यात मला करायचे काय आहे, तर बाप्पासाठी मी करणार आहे एकाच सारणापासून 3 नैवेद्य. आणि माझं सारण इथे रेडी आहे. त्यात मी थोडंसं उरलेलं खोबरं टाकून दिलं आणि त्यातच मीठ टाकलेलं आहे. पिठी साखर मिक्स करून झाल्यानंतर इथे माझं करंजीचं सारण रेडी झालेलं आहे. याच सारणात मी करंजी बनवणार आहे. याच सारणात मला लाडूही बनवायचे आहे. करंजी इथे लाटून घेतली. यासाठी मी पीठ आधीच भिजून ठेवलेलं होतं रव्या तूप आणि दुधामध्ये. आता इथे माझी करंजी रेडी झाली. आता उरलेल्या सारणात मी भरणार आहे थोडीशा पुऱ्या म्हणजे सांजुऱ्यासाठी उकडीच्या मोदकाचं सारण उरलेलं होतं, तेही मी वापरलं आणि हेही सारण त्यात मिक्स केलं. अशा प्रकारे माझी पुरीही छान रेडी झाली. आणि उरलेल्या सारणात पुन्हा मला मैदा भाजून घ्यायचा होता आणि मैद्यात पुन्हा पिठी साखर मिक्स करून मला लाडू तयार करायचे होते. खूप सुंदर असे माझे तिन्ही पदार्थ रेडी झाले. आणि चौथा पदार्थ होता माझा प्रसादाचा शिरा, तोही एक माझा चौथा रेडी झाला. आणि 5वा पदार्थ होता माझा उकडीचे मोदक. अशा प्रकारे 5 नैवेद्य माझे रेडी झाले. खूप सुंदर अशी लागली पुरी खाताना.